नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 14 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण आरआरबी ग्रुप डी चे जेवढे काही पीवायक्यू क्वेश्चन आहेत जे की सामान्य विज्ञान या विषयावर आपण आधारित जे की लास्ट इयरला सीबीटी परीक्षा विचारण्यात आलेली ते सर्व काही प्रश्न आपण सोडवत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये आपण इतर विषयाचे देखील महत्त्वपूर्ण पीवायक्यू प्रश्न आपण सोडवलेले आहे, ज्याला अनालिसिस करून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जे काही अतिसंभव प्रश्न असतात ते तुम्हाला करायला खूप सारी मदत होणारी असेल। चला मित्रांनो, पाहू आपण आजच्या भाग 14 मधील सामान्य विज्ञान या विषयावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक आपला प्रश्न पहिला असा आहे, कोणत्या प्रक्रियेमुळे बाह्य वातावरणातील ऑक्सिजन वनस्पतीतील कोशिकापर्यंत पोहोचते? तर कोणत्या प्रक्रियेमुळे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की प्रसार। तर प्रसार या बाह्य वातावरणातील ऑक्सिजन वनस्पतीतील कोशिकापर्यंत पोहोचवत असते, जे की या प्रक्रियेमुळे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जे की प्रश्न दुसरा असा आहे, हार्मोन या शब्दाचे जे की नामकरण कोणी केले? तर नामकरण असं कोणी केलेलं आहे हार्मोन या शब्दाचे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की स्टार्लिंग। तर स्टार्लिंग यांनी जे आहे थोडक्यात हार्मोन या शब्दाचं जे काय हार्मोन्स आपण म्हणतो तर हार्मोन्स या शब्दाचं जे की नामकरण केलेलं आहे तर त्यांचं पूर्ण नाव आहे अर्नस्ट एच, जे की स्टार्लिंग या नावाने त्यांना ओळखलं जातं। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न तिसरा असा आहे आपला, पृथक्करण म्हणजेच की त्याला विभाजन असं देखील म्हटलं जातं चा नियम कोणी सुरू केला? जो की पृथक्करणचा नियम जो आहे कोणी सुरू केलेला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की मेंडेल। तर मेंडेल यांनी जे आहे थोडक्यामध्ये जो पृथक्करणाचा नियम आहे तो सुरू केलेला आहे। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न चौथा असा होता, थोडक्यात जीवशास्त्र हा शब्द सर्वात प्रथम कोणी वापरला? जो की बायोलॉजी हा शब्द। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की ट्रेव्हिरिनियस यांनी जे आहे थोडक्यामध्ये जो की बायोलॉजी हा शब्द जो आहे जो की सर्वात प्रथम वापरलेला आहे, ट्रेव्हिरिनियस। तर हा शब्द यांनी जे आहे थोडक्यात जीवशास्त्र। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे प्रश्न आहे जे की सायन्स जे की सीबीएसई पॅटर्नचा जो सामान्य विज्ञानचा अभ्यासक्रम असतो त्यावर अनुसरून हे सर्व तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले असतात। त्यामुळे तुम्हाला जर प्रिपरेशन करायची असेल ती देखील तुम्हाला सीबीएसई पॅटर्नच्या सामान्य विज्ञानला जो की फॉलो करावं लागणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला अतिरिक्त डीप माहिती पुरवली जाते आणि ज्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम जो की आरआरबी ग्रुप डी चा जो की कव्हर होणारा असतो। त्या अनुषंगानेच आपण परिपूर्ण जो काही सीबीएसईचा पॅटर्न आहे त्याला अनुसरून आपण आपले ई बुक मध्ये आपण सर्व संपूर्ण माहिती कव्हर करून दिलेली आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही परिपूर्ण आरआरबी ग्रुप डी च्या संपूर्ण तयारीसाठी मराठी भाषेमधून असलेला आपलं एकमेव अभ्यासक्रम ज्यामध्ये तुम्हाला नोट्स व टेस्ट सिरीज पुरवल्या जात आहे, जर तुम्ही त्या घेतल्या नसाल तर लगेच तुम्हाला या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे किंवा या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून सर्व काही आपले टेस्ट सिरीज आणि अनलिमिटेड तुम्ही नोट्स घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण सीबीएसई पॅटर्नचा जो काही अभ्यासक्रम आहे जे की आरआरबी ग्रुप डी दरवर्षी प्रश्न विचारत असते ते आपण सर्व त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण दोन्हीची प्राइस फक्त 400 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि नोट्स हे दोन्ही पण त्यामध्ये मिळणारे आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड नोट्स पाहायला मिळतील। प्रत्येक विषयाची त्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती देऊन संपूर्ण काही ई बुक थ्रू आपण प्रोव्हाइड करून दिलेलं आहे। तर ज्यांना कोणाला संपूर्ण काही आरआरबी ग्रुप डी ची मराठी भाषेमधून 100% तयारी करायची आहे त्यांनी या नंबरवर किंवा जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप सेलरशी मेसेज करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही ही फीस पे करून तुम्ही लगेचच्या लगेच स्टडी मटेरियल घेऊ शकता, जे की तुमची आरआरबी ग्रुप डी ची उत्तम तयारी होणारी असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला असा आहे जो की प्रश्न पाचवा, जीवशास्त्राचे जनक म्हणून कोणाला थोडक्यात ओळखले जाते? तर जीवशास्त्राचे जनक म्हणून तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अरिस्टॉटल। अरिस्टॉटल यांना जे आहे थोडक्यात जीवशास्त्राचे जनक म्हणून जे आहे थोडक्यात ओळखलं जातं। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न,
वनस्पतीतील जनक म्हणून कोणाला ओळखले जातं, जे की वनस्पती शास्त्रातील जनक? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की त्याला थिओफ्रेस्टेस असं जे आहे त्यांचं नाव आहे आणि यांना जे थोडक्यामध्ये वनस्पती शास्त्रातील जनक म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 6वा. बॉटनी या शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला आहे? तर बॉटनी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की ग्रीक या भाषेतून या शब्दाचा उगम झालेला आहे. बॉटनी, ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा, जे की फायकॉलॉजीमध्ये काय अभ्यासलं जातं? तर फायकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की बुरशी. तर बुरशीचा अभ्यास जो आहे थोडक्यामध्ये फायकॉलॉजीमध्ये केला जातो. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, जीवशास्त्रातील कोणत्या क्षेत्रात पर्यावरणाचा अभ्यास केला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड, जे की पर्यावरणशास्त्र. यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की जीवशास्त्रातील कोणत्या क्षेत्रात पर्यावरणाचा अभ्यास केला जातो त्याला जे आहे पर्यावरणशास्त्र असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, जो की प्रश्न 9वा असा आहे, डेंड्रोलॉजी मध्ये कशा संबंधित अभ्यास केला जातो? तर डेंड्रोलॉजी मध्ये, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड, जे की झाडांचा अभ्यास. तर झाडांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो किंवा कशामध्ये केला जातो म्हटल्यास त्याचं उत्तर आहे जे की डेंड्रोलॉजी, यामध्ये झाडांचा अभ्यास हा केला जातो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की 10वा प्रश्न असा आहे, वनस्पतीमध्ये खाद्यपदार्थांच्या स्थानांतराचे मुख्य रूप कोणते आहे? जे काही खाद्यपदार्थाचे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की सुक्रोज हे जे आहे जे की वनस्पतीमध्ये खाद्यपदार्थांच्या जे की स्थानांतराचं मुख्य रूप आहे. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 11वा असा आहे, निरोगी माणसाचे रक्तदाब किती असते? तर हा क्वेश्चन आपला आजचा क्वेश्चन फॉर यू, म्हणजेच की हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ज्याचे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत आहेत, निरोगी माणसाचं रक्तदाब किती असतो, ज्यामध्ये ऑप्शन नंबर अ आहे 90/60, ब आहे 120/80, क आहे 200 130 आणि ड आहे 140 160. तर यापैकी योग्य उत्तर कोणतं असू शकेल तुम्हाला वाटत असेल ते खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अन्यथा मी या उत्तर जे की थोडक्यात तुम्हाला पिन करून सांगणार असेल तर नक्की उत्तर द्यायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची उत्तर नक्की तुम्ही सोडवा. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 12वा असा आहे, वास घेण्याच्या मनुष्याच्या क्षमतेचं नियमन कोण करते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की यापैकी काहीही नाही. म्हणजेच की ऑप्टिक लोब, घानेंद्रिय, सेरेब्रम हे कोणतेही जे आहे जे की वास घेण्याच्या मनुष्याच्या क्षमतेचं नियोजन कोण करत नाही. म्हणून ऑप्शन नंबर ड जे की याचं उत्तर होणार असेल. तर जे काही वास घेण्याच्या मनुष्याच्या क्षमतेचे नियमन आहे थोडक्यामध्ये तो मस्तिष्कचा भाग केला जातो किंवा मस्तिष्कच्या भागाद्वारे केला जातो. म्हणून यापैकी याचं उत्तर जे की ड होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, जो की प्रश्न 13वा असा आहे, मनुष्यात बुद्धिमत्ता आणि हुशारीचं केंद्र कोण करते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की सेरेब्रेम हे जे आहे थोडक्यात मनुष्यात बुद्धिमत्ता आणि हुशारीचं केंद्र करते. त्यानंतरचा पुढील आपला 14वा प्रश्न, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कोणामुळे नियंत्रित केले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की इन्सुलिनमुळे. इन्सुलिनमुळे जे आहे रक्तातील जे की ग्लुकोजचे प्रमाण जे की नियंत्रित केले जाते. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 15वा प्रश्न आपला, बायो प्रक्रिया म्हणजेच की जैव प्रक्रियामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पोषण, उत्सर्जन, अश्वसन या सर्वांचा उपयोग जे की समावेश हा जो आहे थोडक्यात जैव प्रक्रिया म्हणजेच की बायो प्रक्रियेमध्ये असतो. म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप 15 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत. तर आपले इतर विषयाने देखील व्हिडिओ लेक्चर्स आपल्या ऑलरेडी अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसाल तर लगेच तुम्ही आपल्या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी RRB ग्रुप डी ची आपली संपूर्ण काही तुम्ही प्लेलिस्ट पाहून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचा अभ्यास हा पूर्ण करता येणारा असेल. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व काही टेस्ट सिरीज आणि नोट्स हव्या असतील त्यांनी या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व काही त्या ठिकाणी मिळवून घेऊ शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.